रवांदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे शाखेचा धडक छापा. 12,80,000चा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर प्रतिनिधी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवांदा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 12,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, बाळासाहेब गुंजा, सुनील मालनकर आणि प्रमोद जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेच्या पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पंढरी मसू आहेर हा आपल्या ताब्यातील डंपरमधून रवांदा टाकळी मार्गावर अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. काही वेळात हा टाटा कंपनीचा डंपर आणि त्याच्या मागोमाग एक मोटरसायकल येताना दिसताच दोन्ही वाहने थांबवून चालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींची नावे विक्रम बाजीराव आहेर व पंढरी मसू आहेर असे असल्याचे निष्पन्न झाले. कारवाई दरम्यान आरोपीकडून 2 ब्रास अवैध वाळू किंमत 20,000 रुपये, टाटा कंपनीचा डंपर किंमत 12 लाख रुपये आणि मोटरसायकल किंमत 60,000 रुपये असा एकूण 12,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत.